नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहेत. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये अनेक विषयांवर आपण आजपर्यंत चर्चा करत आलो. नवीन मालिका जी सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण संकल्प किंवा विचारांवर आता ह्या विषयावर आपण विशेष महत्त्वाची आपण माहिती घेत आहोत आणि ती माहिती आपल्याला देत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागील सत्रांमध्ये आपण विचारांबद्दल खूप माहिती दिली आणि त्यावेळेला जेव्हा आपण मागचा एपिसोड संपवला त्यावेळेस तुम्ही दृढ संकल्प ह्या विषयावर बोलत होता. त्यावेळेस मला असं विचारायचं तुम्हाला होतं की जी व्यक्ती दृढ संकल्प करते तेव्हा तुम्ही मेन्शन केलं की नकारात्मकही असू शकतं आणि सकारात्मकही असू शकतं, परंतु जेव्हा त्याला परमात्मा साथ असतो त्यावेळेला ते दृढ संकल्प होतात किंवा त्याची सिद्धी होते. तर दृढ संकल्प करणारी व्यक्ती जी आहे ती सर्वसाधारणतः कोणत्या पद्धतीने तिची भाषा असते किंवा कोणत्या पद्धतीची तिची बॉडी लँग्वेज असते, काय सांगाल तुम्ही ह्याबद्दल आम्हाला? फार इम्पॉर्टंट आहे. जसं आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की लोक जे नाही करायला पाहिजे ते करतात आणि जे करायला पाहिजे ते करत नाही. शॉर्टमध्ये आपण बघितलं की जे संकल्प नाही केले पाहिजे ते संकल्प करतात आणि जे संकल्प करायचे असतात ते करत नाही. आणि त्यामध्ये आपण हे पण पाहिलं की लोक सध्या आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की जास्तीत जास्त विचार हे नकारात्मक आणि व्यर्थ असतात आणि ते लोक सोडायला मागत नाही आणि तो कदाचित मानसिक आजाराचा एक हिस्सा असू शकतो, हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्याबद्दल मी सांगितलं की हे आजार ठीक होऊ शकतात. ह्यांना आम्ही OCD किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो. ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा एकाच प्रकारचा विचार येत राहणं आणि तो विचारांमुळे मी स्वतः पण त्रास होतो मला आणि माझ्या आजूबाजूला राहणारे लोक पण त्रास होतात. ह्याच्यामध्ये संशयाचा विचार हा एक मानसिक आजाराची सुरुवात असू शकते. संशय घेत राहणं की लोक माझ्याबद्दल बोलत आहेत किंवा दुसऱ्यांचं काय चांगलं चाललेलं नाही आहे, ही लोक चांगली नाही आहेत, स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल संशय घेणं आणि हे विचार सतत येत राहतात. तर जर असा आजाराचा हिस्सा असेल तर तुम्ही जरूर इलाज औषधं घेऊन हे कंट्रोलमध्ये करू शकता. आणि मग आपण पाहिलं की कसं दृढ संकल्प परमात्म्याशी जोडून आपण तो सकारात्मक ठेवू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की जी व्यक्ती दृढ संकल्प करते त्याची भाषा वेगळी असते आणि जी व्यक्ती कमजोर पडतात किंवा जो मी मागच्या वेळेला पण विचारलं होतं की आम्ही पण संकल्प करतो पण आमच्यामध्ये दृढता राहत नाही, तर त्यावेळेला भाषा कशी बदलते. तर आपण पहिलं निगेटिव्ह घेऊया, कारण लोकांना निगेटिव्हबद्दल जास्त माहिती आहे. जो व्यक्ती कमजोर असतो किंवा संकल्प तो दृढ ठेवू शकत नाही, त्याला जर आम्ही एखादं काम सांगितलं तर त्याची भाषा असते, हां मी बघेन, मी करेन, करेंगे, देखेंगे, सोचेंगे, कोशिश करेन, प्रयत्न करेन, अशी त्याची भाषा असते. हा ज्याच्यामध्ये दृढ संकल्प नाही आहे त्याच्या बोलण्यामध्ये कुठेतरी आम्हाला एक क्वेश्चन मार्क दिसतो आणि आत्मविश्वासाची कमी जाणवते त्याच्या बोलण्यामधून आणि त्याच्या बिहेवियरमधून पण दिसतं. म्हणजे त्याच्या वागण्यामधून आम्हाला कळतं की हा करेल असं मला वाटत नाही आहे. हा बोलतो तर आहे करेन म्हणून, पण हा करेल असं वाटत नाही. तर त्याची देहबोली किंवा बॉडी लँग्वेज वेगळी असते आणि त्याच्या बोलण्यामध्ये गेज जास्त असतं की मी पाहीन, बघीन, करीन, प्रयत्न करीन, वेळ काढीन. म्हणजे त्याच्यामध्ये एक असं कन्फर्म नसतं आणि एक आत्मविश्वास नसतं. पण जी व्यक्ती दृढ संकल्पवाली असते त्याची भाषा असते की मी करणारच. जेव्हा तो येतो त्याला तेव्हा त्याच्यामध्ये ते बदललेलं असतं आणि त्याच्या देहबोलीमध्ये पण दिसून येतं की मी हे करणारच, मी प्राप्त करणारच. एक असा प्रोग्राम मी कुठेतरी पाहिला की मी विजेता बनणारच. जर तुम्ही जेव्हा स्वतःला ते लावता, होणारच, काही झालं तरी हे होणारच, श्रेष्ठ संकल्पामध्ये मी म्हणतो आहे, कारण लोक निगेटिव्हिटीमध्ये पण दृढ असतात, मी त्याला सोडणारच नाही, तर तो एक निगेटिव्ह आहे. पण श्रेष्ठ संकल्पामध्ये खास करून स्वपरिवर्तन, मग ते व्यसनाबद्दल असो किंवा रिलेशनशिपबद्दल असो, पण जेव्हा त्याच्यामध्ये अशी भाषा तुमची येते आणि कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो आणि विशेष परमात्म्याशी योग तुमचा असतो, जेव्हा तुमचे असे शब्द येतो की करके ही रहूंगा किंवा करणारच, तेव्हा ती भाषा दृढ संकल्पाची भाषा झालेली असते आणि त्या व्यक्तीला कोणी हरवू शकत नाही, कारण त्यांनी आपली विशेष शक्ती त्याच्यामध्ये वापरलेली असते, आत्मिक शक्ती.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं की करणारच हा शब्द, आणि परंतु दर्शक हो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की नेगेटिव्ह नसावं, नकारात्मक नक्कीच नसावं, सकारात्मक असावं. डॉक्टर साहेब, खूप छान हा मुद्दा आहे की कसं आपली भाषा किंवा तुम्ही म्हटलात की देहबोलीसुद्धा सांगते. तर ह्या गोष्टी आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. तर मागच्या सत्रामध्ये तुम्ही बुद्धीचा हा उल्लेख केलेला होता. डॉक्टर साहेब, असं का होतं की कित्येकदा आम्ही विचार करतो, जसं आता मी समजा उद्याचा दिवस आहे माझा, तर उद्याच्या दिवसभरामध्ये मला एखादी गोष्ट करायची आहे. मी हा प्रश्न मागेही तुम्हाला विचारला, आजही आत्ताही मी पुन्हा तुम्हाला विचारते की मी ठरवते मला हे करायचं आहे उद्याच्या दिवसभरामध्ये, परंतु ती गोष्ट माझ्याच्याने घडत नाही. ती फक्त विचारांपुरतीच राहते आणि ती पुन्हा साक्षात कधी घडतच नाही. तर असं होत असतं. तर ह्याच्यासाठी काय एक्झॅक्टली होतं, का कमी होते, कुठे कमी पडते आणि काय आम्हाला करायला हवं ह्याच्यामध्ये? खूप बेसिक प्रश्न आहे, मूळ प्रश्न आहे आणि सध्याच्या मनोविज्ञानाने पण याचं उत्तर दिलं आहे. आध्यात्मिकतेमध्ये तर फार गुह्यतेमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर आपण सुरुवात मनोविज्ञानापासून करूया. मानसशास्त्रामध्ये मनाचे 2 विभाग त्यांनी पाडलेले आहेत, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. जेव्हा मी ठरवते की मला उद्या असं करायचं आहे, किंवा आपण कॉमन एक उदाहरण देऊया की मला माझा मूड ऑफ नाही करायचा आहे किंवा मला रागवायचं नाही आहे. हा विचार मी एक प्लॅनिंग केलेलं आहे की उद्या मला शांत राहायचं आहे, रागवायचं नाही आहे. तर हा विचार जो आपण करतो तो कॉन्शियस माइंडमध्ये असतो, चेतन मनामध्ये असतो. पण जेव्हा आपण कर्मक्षेत्रावर जातो, ऑफिसमध्ये जातो किंवा क्लिनिकमध्ये किंवा आणखीन कुठे जाता किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येता, तेव्हा कॉन्शियस माइंडमध्ये तो विचार असतो. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचा प्रोग्राम अगोदर झालेला असतो की असं झालं की तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे, तुम्ही रागवणार आहात. तर कॉन्शियस माइंड हे 10% असतं आणि सबकॉन्शियस किंवा अंतर्मन हे जास्त 90% असतं. तर तुम्ही 10%ला तुम्ही तो प्रोग्राम दिलेला आहे की मी रागावणार नाही, मी शांत राहणार. पण 90%मध्ये तुमच्या अजूनही तो जुना प्रोग्राम पडलेला आहे. तर मला तुम्ही सांगा, 10% वाला जिंकणार की 90% वाला जिंकणार? नक्कीच 90% वाला. 90% वाला ना. कारण आपलं सबकॉन्शियस आपण बदललेलं नाही आहे. तर जोपर्यंत सबकॉन्शियस प्रोग्राम, सबकॉन्शियस म्हणजे अंतर्मनामध्ये तुमच्या ज्या भावना आहेत किंवा जे प्रोग्रामिंग झालेलं आहे, तो जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन दिसून येणार नाही, हे मानसशास्त्र सांगतं. लेट्स कम टू आध्यात्मिकता. आध्यात्मिकतामध्ये मन ह्याच्याबरोबर आणखीन शक्ती सांगितलेल्या आहेत. खास करून राजयोगामध्ये ब्रह्माकुमारी जे राजयोग शिकवतात, तर त्याच्यामध्ये सांगितलं की मन एकटं नाही आहे. मनाचं काम आहे संकल्प करणे किंवा विचारांना जन्म देणे. पण ते विचार पुढे जातात बुद्धीकडे. मनाबरोबर बुद्धी पण आहे. म्हणून आपण दुनियेमध्ये म्हणतो की हा बुद्धिवान आहे आणि हा बुद्धू आहे. एखादा व्यक्ती समजदार असतो, त्याला म्हणतो हा तर बुद्धिवान आहे, हा चांगला आहे, ह्याच्याकडून कधी आम्ही असं चुकीचं करताना ह्याला पाहिलं नाही. पण एखादा बुद्धू असो तर हा तर बुद्धू आहे, हा नेहमी असा करतो. तर हा फरक कशामुळे आहे? हा फरक मनामुळे नाही, हा बुद्धीचा फरक आहे. याचा अर्थ मनावर अंकुश ठेवणारी कोण आहे? बुद्धी आहे. भरपूर लोक आमच्याकडे येतात की डॉक्टर साहेब काय करू, मन एकदम असं असं पळत असतं, आता हे पाहिजे ते पाहिजे, इथे जायचं तिथे जायचं आहे. हे मन एकदम घोड्यासारखं आहे, ह्याला कंट्रोल करणं फार कठीण आहे. आम्ही फार समजावतो हे चांगलं नाही तुझ्यासाठी. फॉर एक्झाम्पल डायबिटीसवाले आहेत, त्यांना माहिती आहे गोड खायचं नाही, त्यांची साखर वाढणार, फार समजावतो पण ते ऐकतच नाही, पळत असतं. आज हे पाहिजे उद्या ते पाहिजे. किंवा व्यसन करणारे लोक असतात, असे स्वभाव संस्कारवाले पण असतात. ते म्हणतात आम्हाला कळतं की रागावलं नाही पाहिजे, रागावलं तर माझा ब्लड प्रेशर वाढतो, किंवा जोराने बोललं नाही पाहिजे त्याने मला त्रास होतो, किंवा जास्त रडलं नाही पाहिजे, जास्त रडल्याने पण माझ्या शरीरावर इफेक्ट येतो. हे मला माहिती आहे, कळतं, पण ते मन थांबत नाही. मग त्यांना आम्ही सांगतो की चला, मन घोड्यासारखं आहे, तर घोड्यावर कोणतरी बसलेलं आहे ना. त्या घोड्याची लगाम कोणाच्या हातामध्ये आहे? आणि ती आहे बुद्धी. तर मनाला जर सारखं करायचं असेल तर बुद्धीचा लगाम आपल्याला खेचता आला पाहिजे. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलं की बुद्धीचा लगाम खेचता आला पाहिजे. ह्याचा अर्थ की त्याला धरून ठेवलं पाहिजे, त्याला काहीतरी असं एक पॉवर दिली पाहिजे. तर ही जी पॉवर आहे किंवा एनर्जी आहे म्हणा किंवा शक्ती आहे म्हणा, ही कुठून एखादी व्यक्ती प्राप्त करू शकते? कारण नक्कीच गरजेचं आहे. कारण अगदी अचूक तुम्ही म्हटलात की मन हे घोड्यासारखं आहे, फार पळत असतं, कुठेही त्याला आम्ही धरू शकत नाही आहे. आणि हे अस्तित्वात आहे, आमच्या सगळ्यांबरोबर हे घडत असतं. तर या बुद्धीला जिथे एवढं महत्त्वपूर्ण आहे ही बुद्धी, तर हिला शक्तिशाली कसं बनवावं आपण?
आपण परमेश्वराकडे प्रार्थना मागतो, सर्व धर्मातले लोक म्हणतात. आपण काय प्रार्थना मागतो? हे परमेश्वरा, मला सद्मन दे की सद्बुद्धी दे, चांगलं मन दे की चांगली बुद्धी दे. काय मागतो आपण? बुद्धी मागतो. बुद्धी मागतो ना. परमेश्वराला बुद्धिदाता म्हटलेलं आहे. बुद्धिदाता आहे तो. तो ज्ञानाचा सागर आहे. आणि बुद्धीचं कार्य काय आहे? आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला म्हणतो की हा बुद्धिवान आहे आणि हा बुद्धू आहे, तर कशाच्या आधारावर आपण म्हणतो त्याला? तर त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे त्या आधारावर म्हणतो की ह्याच्याकडे ज्ञान चांगलं आहे, ह्याच्याकडे ज्ञान नाही आहे, किंवा समज चांगली आहे. तर ह्याचा स्रोत कोण आहे? तर ह्याचा स्रोत आहे तो ज्ञानाचा सागर, परमपिता परमात्मा, ज्याला गॉड, अल्लाह किंवा ईश्वर म्हटलेलं आहे. तर जोपर्यंत आपली बुद्धी परमात्म्याशी जुळत नाही, तोपर्यंत बुद्धी शक्तिशाली होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत बुद्धी शक्तिशाली होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण मनावर नियंत्रण प्राप्त करू शकत नाही. मनाचं आपलं महत्त्व आहे आणि बुद्धीचं आपलं महत्त्व. असं नाही की मनाची आपली शक्ती आहे, पण बुद्धीची पण शक्ती आहे. आम्ही याला म्हणतो, कारचं उदाहरण आम्ही देतो. जसं कारमध्ये एखादी गाडी असते, त्याच्यामध्ये एक ॲक्सिलरेटर असतं, म्हणजे स्पीड वाढवायचं, आणि एक ब्रेक असतं. ॲक्सिलरेटरचं आपलं महत्त्व आहे. तुम्हाला गाडी फास्ट पण चालवता आली पाहिजे. पण तुम्ही विचार करा, एखाद्या गाडीमध्ये नुसतं ॲक्सिलरेटर आहे, ब्रेक काम नाही करत आहे. तुम्ही गाडी तर वेगाने पळवता आणि ब्रेक नसेल तर काय होणार? ॲक्सिडेंट होणार, अपघात होणार. आणि दिस इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स. आपलं मन नुसतं पळतंय, जर आपण त्याला थांबवू नाही शकलो तर ही बुद्धी जी आहे ब्रेकसारखं काम करतं. मन जर पळत असेल त्याला स्टॉप करणं बुद्धीचं काम आहे. पण ही बुद्धी शक्तिशाली, परमात्म्याशी योग आणि त्याचं ज्ञान जोपर्यंत ह्या बुद्धीमध्ये साचत नाही, तोपर्यंत बुद्धी शक्तिशाली होत नाही. म्हणून एक्झॅक्टली राजयोग जो ब्रह्माकुमारीमध्ये शिकवला जातं, तिथे फक्त ध्यान नाही आहे. नुसतं आपल्याला बसायचं नाही, एका जागेवर बसून ध्यान नाही करायचं. तर हा कर्मयोग आहे. ह्याच्यामध्ये ईश्वरीय ज्ञान फार महत्त्वाचं आहे. आणि परमात्म्याने आम्हाला ज्ञान दिलेलं आहे की आपण एक चैतन्य शक्ती आत्मा, जी अतिशय सूक्ष्म आहेत, ह्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. जसा काजवा असतो, फायरफ्लाय, तो जसा चमकतो पण तो डोळ्याने दिसतो, त्याच्यासारखी चमकणारी अतिसूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आपण आत्मा आहोत. आणि शरीरामध्ये 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करतो. आणि आपण अविनाशी आहोत, अजर अमर अविनाशी. आणि आपले मूळ स्वधर्म आहेत ते परमात्म्याचे आहेत. जसं परमात्मा शांतीचा सागर आहे तर आपण शांत स्वरूप आहे. तो ज्ञानाचा सागर आहे तर आपण ज्ञान स्वरूप आहोत. तो पवित्रतेचा सागर आहे तर आपण परम पवित्र आत्मा आहोत, पवित्र स्वरूप आत्मा आहोत. तो सुखाचा सागर आहे तर आपण सुख स्वरूप आहोत. तर त्याचे सर्व गुण आपल्यामध्ये आहेत. आपला स्वधर्म शांती आहे. आणि जेव्हा आपण ही स्मृती जागृत करतो आणि परमात्म्याशी योग आपला लागतो, तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये जो मळ साचलेला आहे किंवा जी धूळ किंवा कचरा साचलेला आहे, ती स्वच्छ व्हायला लागते. जी मलिन बुद्धी झालेली आहे ती स्वच्छ आणि पवित्र व्हायला लागली, तर त्या बुद्धीमध्ये ज्ञान जमा व्हायला लागतं, ईश्वरीय ज्ञान जमा. आणि जेव्हा या बुद्धीमध्ये ज्ञान जमा व्हायला लागतं तर त्या बुद्धीची ताकद वाढते. तर परिवर्तन कसं होतं की तुम्ही जसं समजावलं की आज मी रागावणार नाही आहे, ठीक आहे, तर तुम्ही योग लावायला सुरुवात केलात. तुम्ही म्हणालात की मी शांत स्वरूप आत्मा आहे, माझे पिता परमपिता परमात्मा शांतीचे सागर आहे आणि मी शांत स्वरूप आहे. तर सुरुवातीला काय होणार की परिस्थिती येणार, एखादा व्यक्ती खोटा बोलणार किंवा तुमच्या इच्छेच्या विरुद्ध वागणार, तुम्हाला जे आवडत नाही तशी झाले, तर तुमचं जे रेकॉर्डिंग आहे जुनं ते काम करायला लागणार, सबकॉन्शियस किंवा अंतर्मन. पण जसं तुम्ही रागवायला जाल तर तुमचं जे नवीन रेकॉर्डिंग तुम्ही केलेलं आहे, अरे नाही, मी शांत स्वरूप आत्मा आहे, शांतीच्या सागरची मी संतान आहे. तर काय केलं तुम्ही? ही जुनी फाईल होती, त्याच्या ठिकाणी तुम्ही नवीन रेकॉर्डिंग केली. तिथे पण असं होणार की सुरुवातीला तुम्हाला वाटतं की रागावलं नाही पाहिजे, पण शेवटी तुम्ही जे 100% रागवणार होता ते 80% होणार. म्हणून हे स्लो परिवर्तन आहे. कधी 80चं 70 होणार, 70चं 60 होणार. जेवढा परमात्म्याशी तुमचा योग असेल, जेवढं तुमचं ईश्वरीय ज्ञानाचं मनन चिंतन असेल, तेवढी बुद्धी तुमची शक्तिशाली होत जाणार. आणि जेवढी बुद्धी शक्तिशाली तेवढं मनावर अंकुश होत जाणार. मग तुम्हाला कळतंय की राग येतोय, पण जर तुमची बुद्धी शक्तिशाली असेल तिथेच त्याला स्टॉप करणं आणि तो फोर्स येणार. आणि एक अशी अवस्था येणार मग हळूहळू राजयोगाच्या अभ्यासाने की परिस्थिती आहे, अगोदर तुम्ही रागावला असता पण आता तुम्हाला राग नाही येतात, तुम्ही शांत आहात. तुम्हाला कळतं की रागाशिवाय देखील पण आपण काम करू शकतो. आणि तुम्ही तुमच्या ओरिजिनल स्वधर्मामध्ये स्थित राहून
फक्त आपल्या संकल्पशक्तीने किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशनने त्या व्यक्तीला परिवर्तन करू शकता. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती लवकर करता, तुमच्यामध्ये लगन किती आहे, किती ईश्वरावर प्रेम आहे, तुम्ही किती चांगले विद्यार्थी आहात, रोजचा तुमचा किती अभ्यास आहे. आणि हळूहळू मग हे ट्रान्झिशन होत जातं, तुमची बुद्धी शक्तिशाली बनत जाते आणि बुद्धी शक्तिशाली झाली आणि मन पण हळूहळू श्रेष्ठ संकल्प करायला लागतं. ह्या दोन्ही शक्ती एकत्र येतात आणि दोन्ही शक्ती एकत्र आलात त्याला आम्ही एकाग्रतेची शक्ती म्हणतो. ही एकाग्रतेची शक्ती राजयोगाच्या अभ्यासाने हळूहळू तुमच्यात यायला लागली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रेष्ठ संकल्पाद्वारे तुम्ही सिद्धी प्राप्त करू शकता आणि सफल व्यक्ती बनू शकता. डॉक्टर साहेब, किती सुंदर तुम्ही सांगितलं की मन आणि बुद्धी यांचं असणं किती गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर परमात्म्याची साथ. कारण नॉलेज, ज्ञान तर खूप आहे, कळतं आम्हाला की रागवलं नाही पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे किंवा चिडचिडपणा केला नाही पाहिजे, रडलं नाही पाहिजे, परंतु ते करत राहतो, करायचं नाही परंतु करत राहतो. परंतु जेव्हा परमात्म्याची शक्ती बुद्धीमध्ये बुद्धीला प्राप्त होते नॉलेजबरोबर, ज्ञानाबरोबर, त्यावेळेला हे सगळं करणं सार्थक आहे किंवा शक्य होतं. डॉक्टर साहेब, हे सगळं करत असताना मला हे जाणून घ्यायचं आहे की विचार जितके महत्त्वाचे आहेत तर ह्या विचारांना बदलण्यासाठी काही आपल्याकडे विशिष्ट असे काही तुमच्याकडे उपाय आहेत का, जेणेकरून एखादी व्यक्ती त्याला सातत्याने असे काही विचार येत असतील तर ते विचार तो बदली करू शकतो आणि असं करावं का त्यांनी ह्या आजच्या दुनियेमध्ये? कारण खूप लोकांचं असं म्हणणं आहे की जसं आहे आज परिस्थिती जशी आहे त्याच्यासाठी हे असंच वागणं खूप गरजेचं आहे. ही खूप लोकांची एक टेंडन्सी झालेली आहे की जग असं आहे, वातावरण असं आहे, ह्या वातावरणामध्ये जर असं नाही राहिलं तर आपल्याला काही जगणं शक्य होणार नाही. तर अशा परिस्थितीसाठी तुमचा काय सुझाव आहे? दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक तर तुम्ही म्हणाला की ज्ञान भरपूर आहे, आम्ही त्याला ज्ञान म्हणत नाही, आपण चुकीचा शब्द चुकीच्या ठिकाणी वापरतो. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान नसतं, ती माहिती असते. इन्फॉर्मेशन. माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे. बुद्धाने जेव्हा तपस्या केली तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान उदय झालं असं म्हणतात, ठीक आहे ना, अवेकन झालं. तर बाहेरची जी दुनिया आहे त्याच्याबद्दल जे आहे आपल्याला आपण घेतो ते इन्फॉर्मेशन आहे किंवा ती माहिती आहे, ते ज्ञान नाही आहे. ज्ञान आपल्या आतमध्ये आहे. ह्याला फार सुंदर शब्द आहे, इंग्रजीमध्ये एज्युकेशन म्हणतो. एज्युकेशन हा शब्द एड्यूस या शब्दापासून आलेला आहे. एड्यूस म्हणजे आतलं जे आहे ते बाहेर काढणं, त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. किंवा स्वामी विवेकानंदने जे सांगितलेलं आहे की मला जर शिक्षण घ्यायचं असेल तर मी 2 वर्ष फक्त एकाग्रतेचा अभ्यास करेन आणि त्या एकाग्रतेच्या आधारावर मी संपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकेन. तर खरी शक्ती आपल्या आतमध्ये आहे आणि खरं ज्ञान जे आपल्या आतमध्ये आहे त्याला जागृत करायचं असतं. तर ते ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान नाही, ती फक्त माहिती आहे पुस्तकातून किंवा बाहेरच्या दुनियेतून मिळालेली. तर खरं ज्ञान तुम्हाला परिवर्तन करतं, ही महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरं तुम्ही म्हणालात की लोकांना कळतं की असं केलं नाही पाहिजे, हे विचार म्हणजे पुन्हा पुन्हा येतात. तर मी पुन्हा असं म्हणेन की सुरुवातीला जेव्हा आपल्याला वाटतं, ह्याला 2 शब्द आम्ही म्हणतो, एक बायोलॉजी आणि सायकोलॉजी, म्हणजे शरीर आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जसं आत्म्याचं महत्त्व आहे तसं शरीराचं पण महत्त्व आहे. भरपूर वर्षापासून आपण काही विचार केलेले असतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पण जैविक आणि रासायनिक परिवर्तन झालेले असतात. जसं आपण उदाहरण दिलं की मस्तिष्क हा एक कॉम्प्युटरसारखा आहे आणि आत्मा त्या कॉम्प्युटरची प्रोग्रामर आहे. आत्मा जरी चांगली व्हायला लागली पण जर तुमचा कॉम्प्युटर खराब असेल तर तुमच्यावर इफेक्ट येणारच. म्हणून मी म्हणेन की जर एखाद्या व्यक्तीला भरपूर प्रयत्न करून देखील त्याचे विचार थांबत नसतील, पुन्हा पुन्हा त्याच्या मनामध्ये बदलेचे विचार येत असतील, ईर्षेचे विचार येत असतील किंवा झोप लागत नसेल किंवा पुन्हा पुन्हा रडावंसं वाटत असेल, एकटं राहावंसं वाटत असेल, त्याच्यामध्ये सेल्फ एस्टीम किंवा समानची कमी असेल, तर हा एक मानसिक आजाराचा भाग असू शकतो. आणि गोळ्यांच्या जी गोळ्या किंवा औषधं आहेत जे मनोचिकित्सक देतात त्याच्याद्वारे हे जे रासायनिक असंतुलन झालं ते आपण संतुलित करून त्याच्याबरोबर जर आपण हे केलं, मेडिटेशन किंवा समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, तर तुम्हाला लवकर रिझल्ट येऊ शकतात. त्याच्यामध्ये मग काय टेक्निक आहे, पण मी पुन्हा सांगेन की या सगळ्या टेक्निक फक्त काम नाही करत. जर तुम्हाला मानसिक आजार असेल तुम्हाला औषध घ्यायलाच पाहिजे, तर ते तुम्हाला योग्य काउन्सिलर किंवा समुपदेशक किंवा मनोचिकित्सक त्याला भेटून आपण हा इलाज केला पाहिजे. पण ह्याला थांबवण्याच्या टेक्निक आहेत. ह्याला वेगवेगळ्या टेक्निक आम्ही सायकोलॉजीमध्ये वापरतो. जर तुमचे भरपूर विचार येत असतील तर आम्ही एक टेक्निक वापरतो की हातामध्ये एक रबर बँड घ्यायचा
आणि तुम्हाला स्वतःला बघत राहावं लागेल, आता माझा हा विचार पुन्हा पुन्हा येत राहिला, तर लगेच तो रबर बँड खेचून सोडायचा. तर तो लगेच लागल्याबरोबर लगेच तुम्ही बोलायचं स्टॉप, स्वतःलाच बोलायचे स्टॉप किंवा थांबा. मग हे तुम्ही स्वतःला सांगताय की तुम्ही भरपूर विचार करताय, तुम्हाला थांबलं पाहिजे. किंवा तुम्हाला बघितलं पाहिजे की काय केल्याने हे विचार येत आहे. तर आम्ही पाहिलं आहे की जर तुमची दिनचर्या व्यवस्थित नसेल, तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल, किंवा तुम्हाला एखादा आजार असेल, शारीरिक आजार असेल, तर त्याचा पण इफेक्ट येतो. किंवा एखाद्याबरोबर तुमचे संबंध खराब असतील, ठीक आहे ना, एखादा ट्रिगर तुमच्यामध्ये असेल तुमच्या आसपासच्या वातावरणामध्ये, तर त्या ट्रिगरमुळे किंवा त्या व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे ते विचार पुन्हा पुन्हा येत राहतात. तर त्याचं सोल्युशन पण करणं गरजेचं आहे. तो ट्रिगर आपण दूर केला तर हे हळूहळू हे ठीक होऊ शकतं. पण मी पुन्हा म्हणेन, गोळ्या आणि ह्या टेक्निक यांचा आपण योग्य वापर केला तर हे विचार हळूहळू आपण कमी करू शकतो. याच्यासारखे आणखीन पण टेक्निक आहेत, पण मी असं म्हणेन की तुम्ही योग्य समुपदेशकाला भेटा, तर आपण हळूहळू हे कमी करू शकतो. आणि एक मी पाहिलं की जसा तुमचा स्ट्रेस लेवल, जे मी झोपेचं सांगितलं, त्याच्याबरोबर तुम्ही जर व्यायाम केला, समजा वॉकिंग केलं, अर्धा पाऊण तास तुम्ही वॉकिंग केलं किंवा शुद्ध हवामध्ये राहिला, चांगला ऑक्सिजन घेतला, तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवू शकतो. आणि खाली न बसता काही ना काही काम करत राहायचं. अशा वेळेला आम्ही पाहिलं आहे, हे लोक जे खाली बसलेले असतात, जे काही काम करत नाही, त्यांच्यामध्ये हे जास्त प्रॉब्लेम्स आम्ही बघतो. आणि जसं तुम्ही मनाला बिझी ठेवायला लागलात आणि त्याच्याबरोबर औषधं आणि काउन्सेलिंग आणि सकारात्मक विचार ह्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला, तर हळूहळू आम्ही असं पाहिलं आहे की हे जे विचार जे तुम्हाला त्रास देतात ते कमी व्हायला लागतात आणि तुम्ही याच्यावर नियंत्रण प्राप्त करू शकतात. तर दर्शको, तुम्ही पाहिलं की गरजेचं आहे आपल्याला आता आध्यात्मिक चिंतन करणं, कारण ह्या विचार जे आहेत हे विचार आपल्याला शारीरिकरित्या, मानसिकरित्या, संबंधांमध्ये खूप आपल्याला हानीच करत आहेत. तर ह्या विचारांवर कोणत्या पद्धतीने राजयोगाद्वारे आपण नियंत्रण ठेवू शकतो, ह्याची अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर भेटूया पुन्हा पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.